नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी एके सर आणि तुमचं स्वागत आहे बायोकिरण या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे आपण एक नवीन सिरीज चालू केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण डिस्कस करतोय MST CET 2024 साठी लागणारे जे काही MCQ आणि PYQ आहेत तर त्याबद्दल. आणि आपण कालच चॅप्टर नंबर 2 रिप्रोडक्शन ऑफ लोअर अँड हायर ॲनिमल्स चा एक व्हिडिओ आपण बघितला, ज्याच्यामध्ये आपण MCQ डिस्कस केले. आणि आता त्याच चॅप्टरवरती आपण PYQ डिस्कस करणार आहे. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया या नवीन व्हिडिओला. जर तुम्हाला अशी व्हिडिओ सिरीज जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, रिजनरेशन ॲज अ मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इज ऑब्झर्व्ड इन. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे दोन शब्द खूप इम्पॉर्टंट आहेत, ते म्हणजे रिजनरेशन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि आपल्या बुकमध्ये दिलेलं आहे आपल्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये रिजनरेशन जे आहे तर ते दोन ऑर्गॅनिझम मध्ये होतं. एक म्हणजे हायड्रा, ज्याच्यामध्ये पार्शियल रिजनरेशन आहे, आणि दुसरं म्हणजे प्लॅनेरिया, ज्याच्यामध्ये कम्प्लीट रिजनरेशन आहे. म्हणजे जर सपोज तुम्ही जर प्लॅनेरिया जर घेतला, प्लॅनेरिया जर घेतला, हा प्लॅनेरिया जो असतो तर असा हेड असतो, टेल असतो, बॉडी असते. आणि याचे जर सपोज तुम्ही इथून 100 तुकडे करून टाकले तरी सुद्धा काही दिवसांनी तिथे तुम्हाला छोटे छोटे असे 100 प्लॅनेरिया बघायला मिळतील. याचा अर्थ त्याच्यामध्ये कम्प्लीट रिजनरेशन आहे आणि म्हणूनच आपला आन्सर आहे प्लॅनेरिया. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग जनरेट्स न्यू जेनेटिक कॉम्बिनेशन्स. आता न्यू जेनेटिक कॉम्बिनेशन्स म्हणजेच व्हॅरिएशन बद्दल बोललेत. आणि व्हॅरिएशन तेव्हाच येतं ना जेव्हा काय होईल, क्रॉसिंग ओव्हर होईल. ओके, क्रॉसिंग ओव्हर. आणि क्रॉसिंग ओव्हर कधी होईल, तर क्रॉसिंग ओव्हर होईल मियासिस मध्ये. आणि मियासिस कुठे होतं, तर मियासिस होतं गॅमेट मध्ये. ओके, तर मियासिस जर गॅमेट मध्ये होत असेल तर याचा अर्थ असा आहे की काय झालं पाहिजे, येस, सेक्शुअल रिप्रोडक्शन झालं पाहिजे. आणि आपलं जे आन्सर आहे तर डी इज द सेक्शुअल रिप्रोडक्शन. त्याच्यानंतर पुढे बघूया विद्यार्थी मित्रांनो, टेस्टीज आर एक्स्ट्रा अब्डोमिनल इन पोझिशन, विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट अप्रोप्रिएट रिजन. आपल्याला विचारले की टेस्टीज एक्स्ट्रा अब्डोमिनल रिजन मध्ये काय, नॅरो पेल्विस इन मेल, special protection for testes, prostate gland and seminal vesicle occupy maximum space 2.0 to 2.5 degrees Celsius lower than the normal body temperature. Yes, आपलं जे आन्सर आहे तर हे आन्सर होणार आहे, कारण टेस्टीचं जे टेम्परेचर आहे तर ते 2 ते 2.5 डिग्री सेल्सिअसनी कमी असतं बॉडी टेम्परेचर पेक्षा, जेणेकरून त्याच्यामध्ये स्पर्म प्रोडक्शन म्हणजेच स्पर्मॅटोजेनेसिस जे आहे तर ते व्यवस्थित व्हावं म्हणून. पुढे बघूया विद्यार्थी मित्रांनो, each testicular lobules contain डॉट 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 कन्व्होलेटेड सेमिनिफेरस ट्यूब्यूल. असं विचारलं की एका टेस्टिस मध्ये किती कन्व्होलेटेड ट्यूब्यूल्स असतात. आणि आपल्याला माहिती आहे एका टेस्टिक्युलर लोब्युल्स मध्ये 1 to 4 कन्व्होलेटेड सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, द नरिशिंग सेल इन द सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स आर. हा क्वेश्चन जो आहे तर तो APA एक्झाम सेटचा आहे 2019चा. त्याच्यामध्ये ऑप्शन जे आहेत ते फॉलिक्युलर सेल, लीडिंग सेल, सर्टोली सेल अँड स्पर्मॅटोगोनियल सेल. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, द नरिशिंग सेल विचारलाय म्हणजे अशा सेल की ज्या सेमिनिफेरस ट्यूब्यूलला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतात. आणि आपलं आन्सर आहे इट इज द सर्टोली सेल, कारण सर्टोली सेल ज्या आहेत तर त्या न्यूट्रिटिव्ह सेल आहेत. स्पर्मॅटोजेनेसिस साठी जेवढं काही फूड पाहिजे तर ते सगळं फूड प्रोव्हाइड करण्याचं काम या सर्टोली सेल करतात. विच वन ऑफ द फॉलोइंग सेल सिक्रीट हार्मोन. तर कुठल्या सेल ज्या आहेत तर त्या हार्मोन सिक्रेट करतात, असा MST CET 2015चा प्रश्न आहे. सेल ऑफ लिडिंग, सेल ऑफ सर्टोली, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट आणि सेकंडरी स्पर्मॅटोसाइट असा प्रश्न आहे. आणि आपल्याला माहिती आहे की लिडिंग सेल ज्या आहेत तर त्या लिडिंग सेल ज्या आहेत तर त्या एक हार्मोन रिलीज करतात नोन ॲज अ टेस्टोस्टेरॉन. टेस्टोस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन म्हणजेच अँड्रोजनचं सिक्रेशन करतं. अँड्रोजन, ठीक आहे, टेस्टोस्टेरॉन किंवा अँड्रोजनचं सिक्रेशन करतं लिडिंग सेल. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, द ग्लॅन्स पेनिस इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ. MST CET 2020 चा क्वेश्चन आहे. ओके, कार्पस पॉन्जिओसम, कॉर्पस कॉलोसम, कॉर्पस कव्हर्नोसा आणि कॉर्पस अल्बिकन्स. आपल्याला विचारले की ग्लॅन्स पेनिस
हे कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे आणि हे जे आन्सर आहे तर हे आहे कार्पस स्पॉन्जिओसम. कॉर्पस स्पॉन्जिओसम जो आहे तर जर आपण एखाद्या पेनिसला जर ट्रान्सफर सेक्शन जर घेतला तर त्याच्यामध्ये जो सराउंडिंगला लेअर आहे मध्ये जो असतो कॉर्पस स्पॉन्जिओसम आणि बाहेरच्याला कॉर्पोरा कव्हर्नोसम. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, विच कॉन्स्टिट्यूट ऑफ सेमिनल फ्लुइड हेल्प इन कोएगुलेशन ऑफ सीमेन आफ्टर इजॅक्युलेशन. सेमिनल फ्लुइड जे आहे तर ते सेमिनल फ्लुइड कोएगुलेशन मध्ये कसं हेल्प इजॅक्युलेशनच्या वेळेस. फायब्रिन, फायब्रिनोजन, फ्रुक्टोज आणि प्रोस्टाग्लॅंडिन असे ऑप्शन दिलेले आहेत आणि आपलं जे आन्सर आहे तर फायब्रिनोजन. फायब्रिनोजन काय करतं, फायब्रिनोजन जे आहे तर ते कोएगुलेशन करतं सिमेनचं आफ्टर इजॅक्युलेशन. द स्पर्मॅटोझोआ नॉट इजॅक्युलेटेड आर रिॲब्सॉर्ब इन द, प्रश्न विचारलाय नॉट इजॅक्युलेटेड आणि पुढे म्हटलंय हा क्वेश्चन जो आहे तर तो MST CET 2016चा क्वेश्चन आहे. इथे ऑप्शन आहे इजॅक्युलेटरी डक्ट, युरेथ्रा, वासा, वॉस इफ्रन्स अँड वॉस डिफरन्स. तो आपल्याला विचारलंय स्पर्मॅटोझोआ नॉट इजॅक्युलेटेड आर रिॲब्सॉर्ब इन द. स्पर्मॅटोझोआ कुठे रिॲब्सॉर्ब होत नाही असा प्रश्न आहे आणि हे जे आहे तर याचा आन्सर आहे वॉसा डिफरन्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे द शेअर्ड टर्मिनल डक्ट ऑफ रिप्रोडक्टिव्ह अँड युरिनरी सिस्टीम इन द ह्युमन मेल इज. AIPMT 2014चा प्रश्न आहे आणि आपल्याला विचारलंय शेअर्ड टर्मिनल डक्ट कुठलं आहे रिप्रोडक्शन आणि युरिनरी सिस्टीमसाठी. तर आपल्याला माहित आहे युरिन आणि सेमेनसाठी एक कॉमन पॅसेज आहे, कॉमन पाईपलाईन आहे ज्याला म्हटलं तर युरेथ्रा. सो आपला आन्सर आहे युरेथ्रा. इन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मेल ह्युमन बिईंग द इजॅक्युलेटरी डक्ट ओपन इन टू. आणि MST CET 2020चा प्रश्न आहे. त्याच्यानंतर ऑप्शन आहे प्रोस्थेटिक युरेथ्रा, स्पॉन्जियल युरेथ्रा, पेनाइल युरेथ्रा, मेम्ब्रेनस युरेथ्रा. आणि आपलं जे आन्सर आहे तर ते प्रोस्थेटिक युरेथ्रा. प्रोस्थेटिक युरेथ्रा जो आहे तर त्याच्यामध्ये ह्युमन बिईंगचं जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे तर त्याचं इजॅक्युलेटरी डक्ट जे आहे तर ते ओपन होतं. पुढे बघूया विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न नंबर 12. द प्रोस्थेटिक फ्लुइड फॉर्म्स अबाउट डॉट 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 ऑफ टोटल व्हॉल्यूम ऑफ द सीमेन. तो प्रोस्थेटिक फ्लुइड किती देतं हा MST CETचा क्वेश्चन आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो 3 ग्लँड आहेत मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये. एक आहे सेमिनल वेसिकल. सेमिनल वेसिकल हा सेमिनल वेसिकल जे आहे तर ते नियर अबाउट 60% प्रोव्हाइड करतं. त्याच्यानंतर दुसरं आहे प्रोस्टेट ग्लँड. प्रोस्टेट ग्लँड प्रोस्टेट ग्लँड जी आहे तर ही नियर अबाउट 30% शेअर करते सिमेन मध्ये. आणि थर्ड ग्लँड जी आहे तर ती आहे काउपर्स ग्लँड किंवा त्यालाच म्हटलं तर बल्बोयुरेथ्रल ग्लँड. आणि ही जी आहे तर ही नियर अबाउट 10% सिक्रेशन करते. आपला आन्सर आहे प्रोस्टेट ग्लँड किती 30%. सो आपला आन्सर आहे टी इज द 30%. पुढचा आहे मेजर पार्ट ऑफ व्हॉल्यूम ऑफ सिमेन इज कंट्रीब्युटेड बाय. आणि आत्ताच आपण मागच्याच क्वेश्चन मध्ये बघितलं हा की काय होत आहे. हा क्वेश्चन जो आहे तर तो MST CET 2019चा क्वेश्चन आहे. आपले ऑप्शन जे आहेत तर ते सेमिनल वेसिकल, एपिडायडॅमिस, काउपर्स ग्लँड आणि प्रोस्टेट ग्लँड. त्यातला एपिडायडॅमिस जो आहे तर तो कुठलाही पार्ट कंट्रीब्युट करत नाही स्पर्म सोडले तर. सेमिनल वेसिकल, काउपर्स ग्लँड आणि प्रोस्टेट ग्लँड. आता हे जे आपल्याला माहिती आहे की आपण मागच्या स्लाइड मध्ये बघितलं की सेमिनल वेसिकल जो आहे तर तो 60% पार्ट कंट्रीब्युट करतो आणि म्हणून आपलं जे आन्सर आहे ते आपलं आन्सर आहे सेमिनल वेसिकल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, पिक द ऑड होमोलॉगस पेयर आउट. तो होमोलॉगस पेयर कुठली आहे ऑड ते विचारलंय. MST CET 2015चा प्रश्न आहे. ऑप्शन फर्स्ट बार्थोलियन्स ग्लँड, काउपर्स ग्लँड, क्लायटोरिस, पेनिस, मॉन्स पोबिस, ग्लान्स पेनिस, लॅबिया मॅजोरा, स्क्रोटम. आता आपला हा जो प्रश्न आहे तर याच्यामध्ये आपल्याला ऑड विचारले. बघा पार्थोलियन ग्लँड, काउपर्स ग्लँड हे होमोलॉगस आहे. पार्थोलियन ग्लँड फिमेल मध्ये असते, काउपर्स ग्लँड मेल मध्ये आहे. क्लायटोरिस फिमेलचा सेन्सरी ऑर्गन आहे तर पेनिस जो आहे तर तो सुद्धा जो आहे तर मेलचा कॉप्युलेटरी ऑर्गन आहे आणि त्याच्यावरती सेन्सरी सेल्स असतात ग्लॅन्स पेनिस. त्याच्यानंतर मोन्स पोबिस
मोन्स पोबिस जो आहे तर तो क्लायटोरिसच्या शेजारी असतं. आणि ग्लान्स पेनिस जो आहे तर तो सेन्सरी ऑर्गन आहे. तो ही पेअर मात्र ऑड आहे. लॅबिया मेजोरा आणि स्क्रोटम होमोलॉगस आहे. म्हणजे आपलं जे आन्सर आहे तर ते मोन्स पोबिस अँड ग्लान्स पेनिस. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, उगोनिया अरायझेस फ्रॉम द एंडोडर्म ऑफ द. तर उगोनिया कुठून अराईज होतात एंडोस्पर्म मध्ये, तर एंडोडर्म मध्ये, तर ते विचारलंय. MST CT 2018चा क्वेश्चन आहे. अलांटॉइस, कोरियॉन, ट्रोपोब्लास्ट आणि यॉक्सॅक असे ऑप्शन दिलेले आहेत. आणि ओगोनिया जे आहे तर कुणापासून तयार होतो असं विचारलेलं आहे. ओके. आणि आपला जो आन्सर आहे तर ते यॉक्सॅक. Hugonia arises from the endosperm of the yolk sac. Then 16 नंबरचा क्वेश्चन आहे. इन ओरी इस्ट्रोजन इज सिक्रेटेड बाय. इस्ट्रोजन कोण सिक्रेट करतं ओरीमध्ये, असा प्रश्न विचारलेला आहे. MST CT 2018चा प्रश्न आहे. ऑप्शन जे दिलेले आहेत, फॉलिक्युलर सेल, कोरोना रॅडिएटा सेल, सर्टोली सेल आणि प्रायमरी oocytes. आणि आपलं जे इस्ट्रोजन जे आहे तर ते फॉलिक्युलर सेल रिलीज करतं अंडर द FSH, दॅट इज द फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, विच द पार्ट ऑफ ओव्हिडक्ट जॉईंट द युटरस. कुठला पार्ट आहे असा ओव्हिडक्टचा जो युटेरसला जॉईन करतो. गुजरात सीईटीचा प्रश्न आहे 2021चा. त्याच्यामध्ये ऑप्शन आहे फिमरी, इस्थेमस, अँपुला आणि इन्फंडिबुलम. आणि आपल्याला माहिती आहे, जर आपण ओव्हिडक्ट जर बघितला तर बघा, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची मी फिगर काढतो इथे. हाय फंडस, त्याच्यानंतर हा जो आहे तर तो मेटेरियल लाईन आहे. इथे असते सर्व्हिक्स, इथे खाली वजायना, आणि हा जो पार्ट आहे तर इथे फॅलोपियन ट्यूब असते. फॅलोपियन ट्यूब थोडी इकडे फिरलेली असते. इथे फिंगर लाईक प्रोजेक्शन असतं. आणि या फिंगर लाईक प्रोजेक्शन मध्ये इथे ओरी असते, इथे ओरिन लिगामेंट असतात. या पार्टला म्हटलं तर इस्थेमस. इस्थेमस या पार्टला म्हटलं तर अँपुला. या पार्टला म्हटलं तर इनफंडिबुलम. या पार्टला म्हटलं तर फिमरी. आणि ही आहे आपली ओरी. तर मग आपल्याला प्रश्न विचारलाय की असा कुठला पार्ट आहे जो ओव्हिडक्ट ला युटरस सोबत जॉईन कर. आता हा जो ओव्हिडक्ट आहे पूर्ण, आणि हा युटरस आहे. तर या युटरसला हा जो कनेक्ट करणार आहे तर हा आहे फॅलोपियन ट्यूब. फॅलोपियन ट्यूब 3 पार्ट मध्ये डिवाइड आहे, इस्थेमस, अँपुला आणि इनफंडिबुलम. याचा अर्थ जॉईन जे केलंय तर ते कोणी जॉईन केलंय? येस, इनफंडिबुलमनी जॉईन केलंय. ओके, कोणी जॉईन केलंय तर इनफंडिबुलमनी जॉईन केलंय. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, इन द menstrual cycle, the level of progesterone reaches its maximum in the. MST CT 2018 चा प्रश्न आहे. सेन्सरी फेज, प्रोलिफरेटिव्ह फेज, ओव्हुलेटरी फेज आणि मिस्ट्रल फेज. आपल्याला विचारले की मिस्ट्रल सायकल मध्ये प्रोजेस्ट्रॉनची जी लेवल आहे तर ती सगळ्यात मॅक्झिमम कधी असते? येस, सिक्रेटरी फेज मध्ये सगळ्यात जास्त असते, कारण सिक्रेटरी फेज जी आहे तर त्यामध्ये प्रोजेस्टेरॉन लेवल मॅक्झिमम झालेली असते. अ सडन राईज इन द लेवल ऑफ LH स्टिम्युलेट. आता सडन राईज लुटिनायझिंग हार्मोनची जी लेवल आहे तर ती ड्रास्टिकली इन्क्रीज काय होते, त्याला LH सर्ज पण म्हटलं जातं. MST CT 2020चा प्रश्न आहे. तो सिक्रेशन ऑफ इस्ट्रोजन, ओव्हुलेशन, सिक्रेशन ऑफ युट्राइन मिल्क, डिजनरेशन ऑफ युट्राइन एंडोमेट्रियम. आणि आपल्याला माहिती आहे जे आन्सर आहे तर ते ओव्हुलेशन. सडन काय झालं तर जसं की LH सर्च झाला की लगेच स्टार्ट होतं ओव्हुलेशन. ओके. आणि हे होतं नियर अबाउट डे 12 to 13. त्याच्यानंतर पुढे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न, इन spermatogenesis at the end of the first meiotic division are formed. स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये पहिली मियोटिक डिव्हिजन कधी एंड होते असं विचारलंय. MST CT 2019 चा प्रश्न आहे. स्पर्माटिड्स, प्रायमरी स्पर्माटोसाइट्स, सेकंडरी स्पर्माटोसाइट्स आणि स्पर्माटोगोनिया असे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. तर आपलं जे आन्सर आहे तर ते सेकंडरी स्पर्माटोसाइट्स. सेकंडरी स्पर्माटोसाइट्स मध्ये काय होतं तर स्पर्मॅटोजेनेसिस होत असताना सेकंडरी स्पर्माटोसाइट्सच्या एंडिंगला फर्स्ट मियोसिस होतं. ओके, बघा कसं असतं, 3 फेज मध्ये स्पर्मॅटोजेनेसिस होतं. फर्स्ट इज द मल्टिप्लिकेशन फेज, मल्टिप्लिकेशन. त्याच्यानंतर दुसरं आहे ग्रोथ फेज, आणि तिसरी आहे मॅच्युरेशन फेज. तर इथे ग्रोथ फेज मध्ये सगळ्यात अगोदर काय असतं तर इथे
जे असतं तर ते डिप्लॉइड सेल असते, ज्याला आपण म्हटलं होतं प्रीमॉर्डियल जर्म सेल. त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन होतं, मायटोसिसनी सेल बनतात. ओके. त्याच्यानंतर त्यातली एक ही जी आहे तर ती ऊस स्पर्मॅटोसाइट्स बनते. स्पर्मॅटोसाइट्स बनल्यानंतर त्याच्यामध्ये परत ग्रोथ होते, एकच लार्ज सेल बनते, त्याला म्हटलं जातं प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स मध्ये परत काय होतं तर मिओसिस होतं. मिओसिस फर्स्ट होतं आणि मिओसिस फर्स्ट झाल्यानंतर जी सेल बनते, दोन सेल बनतात ज्या की हॅप्लॉइड असतात. त्यानंतर त्या दोन सेल पासून त्याला म्हटलं तर सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स. ओके. सो मिओसिस फर्स्ट जे आहे तर ते सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स मध्ये झालेलं आहे. त्याच्यानंतर इन विच ऑफ द फॉलोइंग सेल फर्स्ट मिओटिक डिव्हिजन इज ऑब्झर्व्ड. तेलंगणा स्टेटचा प्रश्न आहे 2017चा. स्पर्मॅटोगोनिया, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स अँड स्पर्मॅटिड असे प्रश्न दिले, ऑप्शन दिलेले आहेत. तो आपल्याला विचारलंय की अशी कुठली फर्स्ट मिओटिक डिव्हिजन आहे जी तिथे ऑब्झर्व करता येते. आणि आत्ताच बघितलं आपण. सो कुणामध्ये ऑब्झर्व करता येतं तर प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स मध्ये पहिल्यांदा मिओटिक डिव्हिजन होते आणि त्याच्यापासून नंतर फॉर्म होतं सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स. तो प्रायमरी स्पर्मॅटोसाइट जे आहे तर ते असतात डिप्लॉइड आणि सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स असतात हाप्लॉइड. तो पुढे मिओटिक डिव्हिजन ऑफ द सेकंडरी oocytes इज कम्प्लिटेड. नीट चा क्वेश्चन आहे 2020चा. ॲट द टाइम ऑफ कॉप्युलेशन, आफ्टर झायगोट फॉर्मेशन, ॲट द टाइम ऑफ फ्युजन ऑफ स्पर्म विथ अन ओहम, प्रायर टू ओव्हुलेशन. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ॲट द टाइम ऑफ कॉप्युलेशन हे तर होणारच नाही, कारण कॉप्युलेशनच्या अगोदरच तिकडे ओव्हुलेशन झालेलं असतं, पण त्यामध्ये जे डिव्हिजन आहे तर ते स्टार्ट झालेलं नसतं. त्याच्यानंतर झायगोट फॉर्मेशन होण्याच्या झाल्यानंतर तर होणार नाही, कारण जे काही साइट्स आहेत तर ते अगोदरच बनलेली असते, ओव्हम अगोदरच बनलेला असतो. त्याच्यानंतर ओव्हुलेशनच्या वेळेस पण बनणार नाही, कारण त्याच्यानंतर ते होतं. मग राहिले फक्त ऍट द टाइम ऑफ फ्युजन ऑफ स्पर्म विथ ओहम. सो जेव्हा स्पर्म फ्यूज होईल तेव्हाच सेकंडरी oocytes बनवली जाते. द प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ नॉन मोटाईल स्पर्मॅटिड इनटू मोटाईल स्पर्मॅटोझोआ इज कॉल्ड ॲज. तो नॉन मोटाईल स्पर्मॅटिड जनरली बनल्या जातात रेड टेस्टिस मध्ये, आणि जे स्पर्म मोटाईल स्पर्मॅझोआ जे आहेत तर ते बनवले जातात तर मॅच्युरेशन स्पर्म फॉर्मेशन होतं इपिडॅटमिस मध्ये. तो हे जी प्रोसेस आहे, तर ऑप्शन वाचूया एकदा, ऑप्शन रीड करूया एकदा. स्पर्मिओजेनेसिस, oogenesis. oogenesis तर होणार नाही कारण हे फिमेल साठी आहे. त्याच्यानंतर स्पोरोजेनेसिस आणि स्पर्मॅटोजेनेसिस. तर आपलं जे आन्सर आहे तर ते स्पर्मिओजेनेसिस. स्पर्मिओ मीन्स स्पर्मॅटोझोआ, जेनेसिस म्हणजे फॉर्मेशन. सो स्पर्मिओजेनेसिस मीन्स स्पर्मॅटोझोआ फॉर्मेशन. स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे मॅच्युअर स्पर्म फॉर्मेशन. स्पर्मॅटोजेनेसिस जे होतं तर ते इपिडॅडमिस मध्ये होतं, आणि स्पर्मिओजेनेसिस जे होतं तर ते होतं रेड टेस्टिस मध्ये. पुढचा प्रश्न वाचूया विद्यार्थी मित्रांनो. स्पर्मिओजेनेसिस इन्व्हॉल्व ऑल द फॉलोइंग एक्सेप्ट. एमएसटी सीईटी 2017 चा क्वेश्चन आहे आणि आपल्याला विचारलंय स्पर्मिओजेनेसिस जे आहे तर त्याच्यामध्ये काय इन्व्हॉल्व होतं. तो फॉर्मेशन ऑफ मायटोकॉन्ड्रियल शीथ, फॉर्मेशन ऑफ प्रॉक्सिमल अँड डिस्टल सेंट्रिओल्स, फॉर्मेशन ऑफ अॅक्रोझोम आणि शॉर्टनिंग ऑफ स्पर्म. आणि आपल्याला माहिती आहे स्पर्मचं काय केलं जातं तर शॉर्टनिंग केलं जात नाही. स्पर्म जेवढा आहे तर तेवढाच ठेवला जातो स्पर्मिओजेनेसिस मध्ये. तो इथे मात्र मायटोकॉन्ड्रियाचं शीथ फॉर्मेशन होतं, त्याच्यानंतर प्रॉक्सिमल अँड डिस्टल सेंट्रिओल फॉर्मेशन होतं आणि अक्रोझोम फॉर्मेशन सुद्धा होतं. म्हणजे एक्सेप्ट काय फक्त शॉर्टनिंग ऑफ स्पर्म. म्हणून आपला आन्सर सुद्धा काय झालं, शॉर्टनिंग ऑफ स्पर्म. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, फॉर्मेशन ऑफ oogonia इन ह्युमन फिमेल्स इज कम्प्लिटेड इन. एमएसटी सीईटी 2021 चा प्रश्न आहे. ऑप्शन दिलेले आहेत एम्ब्रियोनिक स्टेज, प्युबर्टी, ऍट द टाइम ऑफ बर्थ, प्रोलिफरेटिव्ह फेज ऑफ मिन्स्ट्रेशन. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला oogonia फॉर्मेशन करायचं आहे. तर स्पर्मॅटोजेनेसिस आणि oogenesis ज्या प्रोसेस आहे तर त्या तीनच फेज मध्ये होतात. पहिली असते मल्टिप्लिकेशन फेज, दुसरी असते ग्रोथ फेज आणि तिसरी असते मॅच्युरेशन फेज. आणि त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये सेम आहेत मेल आणि फिमेल मध्ये. पण आपल्याला इथे मात्र विचारले की oogonia फॉर्मेशन होण्यासाठी ह्युमन फिमेल मध्ये कधी कम्प्लीट होतं किंवा काय कम्प्लीट होतं.
तर आपल्याला माहिती आहे हे कधीच कंप्लीट झालेलं असतं, एम्ब्रियोनिक स्टेजमध्येच कंप्लीट झालेलं असतं फिमेलमध्ये, जेव्हा फिमेल फिटस बनलेला असतो आणि एम्ब्रियोनिक कंडिशन मध्ये असतं, तर तोपर्यंतच काही कुगोनिया बनवून ठेवलेल्या असतात आणि त्या अरेस्ट असतात डिप्लोटेनी फेज मध्ये, जी की प्रोफेजची फर्स्ट आहे, प्रोफेज फर्स्टची फेज आहे. त्यानंतर सेकंड अरेस्ट जो आहे तर तो ऍट द एज ऑफ प्युबर्टी होतो, मेटाफेज सेकंड मध्ये. आणि त्यानंतर जेव्हा स्पर्म फ्यूज होईल तर त्याच्यानंतर सेकंड अरेज जो आहे मेटाफेज सेकंडचा, तर तो निघतो आणि पुढे फर्दर डिव्हिजन स्टार्ट होतो. द टर्मिनेशन, नेक्स्ट क्वेश्चन आहे, द टर्मिनेशन ऑफ प्रोसेस ऑफ oogenesis इज इंडिकेटेड बाय फॉर्मेशन ऑफ. MST CET 2018 चा प्रश्न आहे. ऑप्शन आहेत सेकंडरी oocytes, फर्स्ट पोलर बॉडी, सेकंड पोलर बॉडी आणि प्री विटिलाइन स्पेस. आपल्याला विचारलंय की oogenesis ची प्रोसेस कधी टर्मिनेट होत आहे, आणि आन्सर द्यायचा आहे की सेकंड पोलार बॉडी बनल्यानंतर. सेकंड पोलार बॉडी बनली म्हणजेच त्याच्यासोबत बनतो ओहम, आणि त्यानंतर ही प्रोसेस जी आहे तर ती टर्मिनेट केली जाते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, अ एक्झाईल फिलामेंट इन द टेल ऑफ स्पर्म इज मॉडिफाईड. MST CET 2017चा प्रश्न आहे. ऑप्शन दिलेले आहेत डिस्टल सेंट्रिओल, एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम, गोल्गी कॉम्प्लेक्स, प्रॉक्सिमल सेंट्रिओल. आपल्याला माहिती आहे की एक्झाईल फिलामेंट जो आहे तर तो डिस्टल सेंट्रिओल मध्ये कन्वर्ट होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, रिसेप्टर फॉर स्पर्म बाइंडिंग इन मॅमल्स आर प्रेझेंट ऑन. नीट यूजीचा प्रश्न आहे 2021चा. ऑप्शन दिलेले आहेत झोना पिलोसुडा, कोरोना रॅडिएटा, वेटेलाइन मेम्ब्रेन, प्री वेटेलाइन स्पेस. आणि आपल्याला विचारलंय की स्पर्मचा रिसेप्टर जो आहे तर त्या मॅमल मध्ये कुठे असतो. स्पर्म बाइंडिंग साइट कुठे असतो? यस, कुठे असतो? झोना पिलोसिडा लेअर वरती. ओझोनचा जो आउटर लेअर आहे झोना पिलोसिडा, त्याच्या बाहेर पण एक लेअर असतो कोरोना रॅडिएटर. पण ऍक्च्युली कोरोना रॅडिएटर वरती कुठलेही रिसेप्टर नसतात, तर रिसेप्टर असतात झोना पिलोसिडा वरती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, द ग्लायकोप्रोटीन फर्टिलायझिन इज सिक्रेटेड बाय. MST CET 2015 चा प्रश्न आहे. ओहम, ओहरी, स्पर्म आणि टेस्टिस असे ऑप्शन दिलेले आहेत. तर आपल्याला विचारलंय की ग्लायकोप्रोटीन फर्टिलायझिन कोण सिक्रेट करतं, आणि हे जे फर्टिलायझिंग जे प्रोटीन आहे तर ते आपल्याला माहिती आहे ओहम मध्ये असतं, सो ते ओहम रिलीज करतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नर्वस सिस्टीम इज डिराइव्ड फ्रॉम द फॉलोइंग जर्मिनल लेअर. TS एक्झाम CET 2017 चा प्रश्न आहे. मेसोडम, एंडोडम, एक्टोडम अँड मेसो एंडोडम सब ऑप्शन आहेत. आणि आपल्याला माहिती आहे नर्वस सिस्टीम जी आहे तर ती एक्टोडम पासून तयार होते. जर्म लेअर मध्ये जो एक्टोडर्म असतो, कारण सगळ्यात पहिल्यांदा नर्वस सिस्टीम बनते आणि जो लेअर बाहेरच्या साईडला असेल तर त्याच्याच पासून नर्वस सिस्टीम बनवली जाते. तो पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एक्टोडर्मल डेरिव्हेटिव्ह. MST CET 2020 चा प्रश्न आहे. स्ट्रोमोडेनम, अड्रेनल कॉर्टेक्स, रेटिना आणि इनॅमल ऑफ टीथ असं विचारलंय. एक्टोडर्मल ओरिजिन पासून कुठलं तयार होत नाही असा प्रश्न विचारलेला आहे. आणि येस, आपल्याला आन्सर आहे अड्रेनल कॉर्टेक्स. अड्रेनल कॉर्टेक्स होत नाही, बाकीचे सगळे पार्ट जे आहे तर ते एक्टोडर्मल ओरिजिनचे आहेत. पुढचा प्रश्न आहे, विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह ऑफ जर्मिनल लेअर इन ह्युमन बिईंग कम्प्लिटेड द अनालॉजी. आपल्याला काय करायचं तर अनालॉजी कम्प्लीट करायची. एक्टोडम, स्वेट ग्लँड, एंडोडम. ओके, एंडोडम पासून काय तयार होतं असा प्रश्न इथे विचारलेला आहे. MST CET 21 चा प्रश्न आहे. ऑप्शन दिले आहेत मॅमरी ग्लँड, सलेव्हरी ग्लँड, थायरॉइड ग्लँड आणि पिनल ग्लँड. तो एक्टोडम पासून जर स्वेट ग्लँड तयार होत असेल तर एंडोडम पासून तयार होते यस थायरॉइड ग्लँड. ओके, काय तयार होते? थायरॉइड ग्लँड तयार होते. पुढचा प्रश्न आहे, द फर्स्ट जर्मिनल लेअर फॉर्म इन ह्युमन एम्ब्रियो इज. फर्स्ट जर्मिनल लेअर कुठला बनतो असा प्रश्न विचारलेला आहे. आणि मेसोडम पासून बनतो की एंडोडम पासून बनतो, कुठला लेअर बनतो पहिला? मेसोडम बनतो, ट्रोपो ट्रोफेक्टोडम बनतो, एक्टोडम बनतो की एंडोडम? तर बघा, जेव्हा फॉर्मेशन होत असतं तर आतून बाहेर फॉर्मेशन चालू असतं, आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा जो आहे तर तो बनतो एंडोडम. ओके, सगळ्यात पहिल्यांदा आतला लेअर बनतो, त्याच्यानंतर पुढचा बाहेरचा लेअर बनतो, आणि त्यानंतर सगळ्यात बाहेरचा लेअर बनतो. तो आतमधल्या लेअरला म्हणला तर एंडोडम, मध्ये जो आहे तर तो मेसोडम, आणि बाहेरचा जो आहे तर तो एक्टोडम. हे जर्मिनल लेयर्स आहेत.
इन सेकंड ट्रायमेस्टर द प्रेग्नन्सी देअर इज डिक्लाइन इन द लेवल ऑफ, मी ऑप्शन दिलेले आहेत ACTH ॲडिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन, ICSH इंट्रास्टेशियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन, HCG ह्युमन क्रोनिक गोनॅडोट्रॉपिन अँड MSH मेलानोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन, असे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत आणि आपल्याला विचारलंय की सेकंड ट्रायमेस्टर मध्ये कशाची लेवल जी आहे तर ती डिक्लाइन होते आणि आपल्याला माहिती आहे की सेकंड ट्रायमेस्टर मध्ये जी आहे तर ती SCG ह्युमन क्रोनिक गोनॅडोट्रॉपिनची आहे तर तिची लेवल कमी होते. तो SCG जो आहे तर तेच आपण जे प्रेग्नन्सी डिटेक्टिंग किट आहे तर त्याच्यामध्ये डिटेक्ट करतो. जनरली HCG जे आहे तर ते ब्लड आणि युरिन मध्ये दोन्हीकडे पण सापडतं. तर युरिन टेस्ट जी केली जाते प्रेग्नन्सी डिटेक्ट करण्यासाठी तर त्याच्यामध्ये हा HCG ह्युमन क्रोनिक गोनॅडोट्रॉपिन हाच हार्मोन डिटेक्ट केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, द युनिक feature observed in the fetus during 5th month of pregnancy. AP exam CET चा क्वेश्चन हा 2019 चा. बॉडी covered with fine hair, development of limb, appearance of hair on head, फॉर्मेशन ऑफ हार्ट, असे ऑप्शन दिलेले आहेत आणि आपल्याला विचारलंय की युनिक फीचर्स कुठला आहे फिटसचा 5th मंथ मध्ये. येस, 5th मंथ मध्ये सगळे बॉडीचे ऑर्गन जे आहेत तर ते डेव्हलप झालेले असतात आणि हिअर त्याच्या हेड वरती डेव्हलप व्हायला स्टार्ट होतो. 36 नंबरचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग सिक्रीट द हार्मोन रिलॅक्झिन ड्युरिंग द लॅटर फेज ऑफ प्रेग्नन्सी. नीट UG 21 चा प्रश्न आहे. ऑप्शन दिलेले आहेत युटरस, ग्राफन फॉलिकल, कार्पस लुटियम अँड फिटस आणि आपल्याला विचारलंय की आफ्टर किंवा लॅटर फेज मध्ये प्रेग्नन्सीच्या रिलॅक्झिन हार्मोन कोण रिलीज करतो. येस, कोण रिलीज करतं तर कार्पस लुटियम रिलीज करतो. क्वेश्चन आहे, sometimes a pregnant woman is injected with hormone is hasten parturition. MST CET 2021 चा प्रश्न आहे. ऑप्शन दिलेले आहेत FSH दॅट इज द फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन, ऑप्शन बी थायरॉक्सिन, ऑप्शन सी ऑक्सिटोसिन अँड ऑप्शन डी ग्लुकॅगॉन. कुठला सर आन्सर? येस, आन्सर कुठला आहे? ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन काय करतं तर ऑक्सिटोसिन प्रेग्नंट वुमनला इंजेक्ट केलं जातं जर कधी पार्च्युरेशन जर फास्ट होत नसेल तर, त्याच्यामुळे लेबर पेन जे आहे तर ते फास्ट होतं आणि डिलिव्हरी लवकर होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट द फंक्शन ऑफ प्लासेंटा. प्लासेंटाचं कुठलं खालीपैकी कुठलं फंक्शन नाहीये असं विचारलंय. नीट 13 चा प्रश्न आहे. द इट फॅसिलिटेट सप्लाय ऑफ ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट टू एम्ब्रियो, इट सिक्रेट एस्ट्रोजन, it facilitate removal of carbon dioxide and waste material from embryo, it secrete oxytocin during parturition. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये जे ऑप्शन दिलेले आहेत तर ऑक्सिजन आणि न्यूट्रिशनचा तर सप्लाय करतोच, इस्ट्रोजन पण सिक्रिएशन करतो, त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड आणि वेस्ट मटेरियल सुद्धा रिमूव्ह करतो, पण मात्र ऑक्सिटोसिन जो आहे तर तो सिक्रिएट करत नाही. ऑक्सिटोसिन सिक्रिएट होते बाय पिट्युटरी ग्लँड ऑफ हायपोथॅलॅमस. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हार्मोन्स सिक्रिटेड बाय द प्लासेंटा टू मेंटेन प्रेग्नन्सी आर, आणि ऑप्शन दिलेले आहेत नीट UG 2018 चा प्रश्न आहे. ऑप्शन आहेत SCG, HPL, प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन. ऑप्शन बी आहे HCG, HPL, इस्ट्रोजन, रिलॅक्झिन, ऑक्सिडोसिन. ऑप्शन सी जो आहे HCG, HPL, प्रोजेस्टेरॉन प्रोजेस्ट्रोजन आणि प्रोलॅक्टिन, आणि ऑप्शन डी आहे HCG, प्रोजेस्ट्रोजन, इस्ट्रोजन अँड ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. आणि आपला आन्सर आहे की प्लासेंटा मेंटेन करण्यासाठी प्रेग्नन्सी मेंटेन करण्यासाठी प्लासेंटा काय रिलीज करतं तर ऑप्शन आहे HCG, HPL, प्रोजेस्ट्रोजन आणि इस्ट्रोजन. सो आपला ऑप्शन आहे ऑप्शन ए. पुढे प्रश्न आहे, सेव्हरल हार्मोन्स लाईक HCG, HPL, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन आर प्रोड्यूस बाय. मागेच आपण डिस्कस केलं, हा नीट 16 चा प्रश्न आहे आणि आपला आन्सर आहे प्लासेंटा. पुढचा प्रश्न आहे, HCG इज सिक्रेटेड बाय. आता HCG ह्युमन क्रोनिक गोनॅडोट्रॉपिन कोण सिक्रेट करतात? MST CET 2017 चा प्रश्न आहे. ऑप्शन दिलेले आहेत अलांटाईस, कोर्ना रॅडिएटा, कॉर्पस लुटियम आणि प्लासेंटा, आणि याचं जे आन्सर आहे तर ते आन्सर आहे
प्लासेंटा थ्रूच HCG सिक्रेट होतं, जे आपण मागच्या क्वेश्चन मध्येच डिस्कस केलं. द हार्मोन रिलॅक्झिन रिस्पॉन्सिबल फॉर इझी बर्थ ऑफ द बेबी इज सिक्रेटेड बाय. रिलॅक्झिन हार्मोन जो आहे तर तो सिक्रेट होण्यासाठी रिलॅक्झिन हार्मोन जो आहे तर तो रिस्पॉन्सिबल आहे इझी बर्थ फॉर बेबी, म्हणजे पार्च्युरेशन होण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. तर कोण सिक्रेट करतं असं विचारलंय, तर ग्राफेन फॉलिकल ऑप्शन मध्ये आहेत कार्पस कॉलोसम, कॉर्पस ल्युटियम अँड कॉर्पस अल्बिकस असे वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. MSc CET 2019 चा प्रश्न आहे आणि आन्सर आहे डायरेक्ट प्रश्न विचारलेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आन्सर लगेच सांगता येईल. इट इज द कॉर्पस लुटियम. अगोदरच्या पण एका प्रश्नामध्ये आपण हे ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग हार्मोन इज रिस्पॉन्सिबल फॉर बोथ द मिल्क इजेक्शन रिफ्लेक्स अँड फिटल इजेक्शन रिफ्लेक्स. नीट ओडिसा नीटचा प्रश्न आहे 2019चा. ऑप्शन दिलेले आहेत रिलॅक्झिन, इस्ट्रोजन, प्रोलॅक्टिन अँड ऑक्सिटोसिन. आपल्याला विचारलंय की मिल्क इजेक्शन साठी आणि फिटल इजेक्शन साठी कुठला हार्मोन रिस्पॉन्सिबल आहे, आणि आपल्याला माहिती आहे आन्सर काय आहे, ऑक्सिटोसिन. डायरेक्टली लाईन दिलेली आहे NCERT मध्ये, त्यामुळे इथे डायरेक्टली क्वेश्चन बनू शकतो. इन ह्युमन बीइंग्स युजली द gestation period lasts for about days from beginning at the last menstrual cycle. MST CET 2020 चा प्रश्न आहे आणि ऑप्शन दिलेले आहेत 280, 266, 256 अँड 243. हे ऑप्शन आहे 266. कसं होतं, मी मागच्याच व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केला होता की जो काही प्रेग्नन्सी आहे तर ती असते 9 मंथ 9 डेजची. तर 9 मंथ 9 डेज जर आपण तयार केले तर ते होतात नियर अबाउट 280 डेज. आता हे 280 डेज, पण 280 डेजची प्रेग्नन्सी नसते. 280 डेज पण इथे ऑप्शन आहे आणि भरपूर लोक 280 लाच ऑप्शन आन्सर करतील, पण 280 डेज नाहीये. तर याला पहिलं कट करा. कारण का, कारण पहिले 14 डेज जे असतात तर ते 14 डेज मध्ये ओव्हुलेशन झालेलंच नसतं, त्यामुळे ऍक्च्युअल फर्टिलायझेशन होण्यासाठी 14th डे कट करावे लागतील आपल्याला, म्हणून याच्यामधून मायनस केल्या आपण 14 आणि त्यानंतर मग आन्सर झालं आपलं 266. आणि त्यामुळे आपलं जे आन्सर आहे तर ते ऑप्शन बी इज द 266. त्याच्यानंतर पुढे बघूया प्रश्न. अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ऑक्सिटोसिन विच लेअर ऑफ द युटेरस एक्झिबिट स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन ड्युरिंग पार्च्युरेशन. आणि ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला एंडोमेट्रियम, मायोमेट्रियम, पेरीमेट्रियम अँड बोथ ए अँड सी. दॅट इज द एंडोमेट्रियम अँड पेरीमेट्रियम. आणि आपला आन्सर आहे जे म्हणजे मायोमेट्रियम, कारण मायोमेट्रियम जे आहे तर ते कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन करतं, सो कॉन्ट्रॅक्शन करतं स्पेसिफिकली लेबर पेन मध्ये ऑक्सिटोसिन मिळाला तर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग हार्मोन इनिशिएट पार्च्युरेशन. कुठला हार्मोन जे आहे तर ते पार्च्युरेशन साठी रिस्पॉन्सिबल आहे. MST CET 2014 चा प्रश्न आहे ACTH, HCG ऑक्सिटोसिन, ACTH कॉर्टिस्टेरॉइड ऑक्सिटोसिन, देन कॉर्टिकोस्टेरॉइड, ACTH प्रोस्टाग्लॅंडिन, ACTH प्रोजेस्टेरॉन, HCG. आणि कुठले हार्मोन रिस्पॉन्सिबल आहे फॉर द पार्च्युरेशन, तर आपल्याला माहिती आहे ACTH रिस्पॉन्सिबल आहे, त्याच्यानंतर ऑक्सिटोसिन लागतंय आणि कॉर्टिकोस्टेरॉइड पण लागतं. तो आपले जे आन्सर आहे तर ते ऑप्शन बी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज आफ्टर बर्थ रेफर टू. तो आफ्टर बर्थ काय होतं विचारलाय. ऑप्शन क्वेश्चन जो आहे तर तो आहे MST CET 2015 चा. आणि एमनियोटिक फ्लुइड, पासिंग आउट, एक्सपल्शन ऑफ बेबी, रिपल्शन ऑफ प्लासेंटा, अम्बिलिकल कॉर्ड अँड फिटल मेम्ब्रेन अँड सिक्रेशन ऑफ हार्मोन रिलीज. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात अगोदर रिलॅक्झिन हार्मोन सिक्रेट होईल, त्याच्यानंतर एमनियोटिक फ्लुइड जे आहे तर ते पास आउट होतं, नंतर बेबी एक्सप्लोड होतं, आणि आफ्टर बर्थ बेबी एक्सपल्शन झाल्यानंतर काय होतं तर एक्सपल्शन ऑफ प्लासेंटा, अम्बिलिकल कॉर्ड अँड फिटल मेम्ब्रेन. आपलं आन्सर जे आहे तर ते होईल 47. 47चा आन्सर होईल सी. त्याच्यानंतर 48 नंबरचा क्वेश्चन आहे द स्टरिलायझेशन प्रोसिजर इन ह्युमन फिमेल इज. MST CET 2016 चा प्रश्न आहे आणि कॉयटस इंटरप्टस, रिदम मेथड, ट्युबेक्टोमी अँड पॅसोक्टोमी.
आणि आपल्याला इथे त्यांनी विचारले की स्टरिलायझेशन प्रोसेस ह्युमन फिमेलची. ओके. सो इथे रिदम मेथड वापरली जाते. क्वार्टर्स इंटरप्टस सुद्धा आहे, बट हा मेल मध्ये होतं. ट्युबेक्टोमी आणि वॅसेक्टोमी या परमनंट बर्थ कंट्रोल मेथड आहे. ट्युबेक्टोमी केली जाते फिमेल फिमेलमध्ये, जिथे फॅलोपियन ट्यूब कट करून त्याला क्लम केलं जातं, त्याला म्हटलं तर ट्युबेक्टोमी. आणि वॅसोक्टोमी मध्ये वॉचा डिफरन्स जो आहे तर त्याला कट करून क्लम केलं जातं, जेणेकरून तिथून स्पर्म रिलीज होत नाही, सिमेन मध्ये स्पर्म नसतात. ट्युबेक्टोमी मध्ये कट केल्यामुळे ओहम तर प्रोडक्शन होतं, ओहरी तर बनते, सॉरी ओहरी मधून ओहम तर बनतो, मात्र स्पर्म आणि ओहम हा एकमेकांना फ्यूज होत नाही. पुढचा प्रश्न आहे, इट इज द सेकंड लास्ट क्वेश्चन. द टेक्निक यूज टू ब्लॉक द पॅसेज ऑफ स्पर्म इन मेल. आणि MST CET 2014चा प्रश्न आहे. ऑप्शन दिलेले आहेत: ट्युबेक्टोमी, व्हॅसोक्टोमी, क्वार्टर्स इंटरप्टस, रिदम मेथड. आणि मी मागच्याच क्वेश्चन मध्ये सांगितलं की स्पर्म जे आहे तर त्याला ब्लॉक केलं जातं त्याच्या पॅसेज मध्येच. तर अशी कुठली टेक्निक आहे? तर आपल्याला माहिती आहे व्हॅसोक्टोमी जो आहे तर त्याच्यामुळे काय होतं, तर वाचा डिफरन्स जो आहे तर तो कट केला जातो आणि क्लम केला जातो, जेणेकरून स्पर्म जे आहे तर ते स्पर्म सिमेन मध्ये मिक्सच होत नाही. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे: विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट रिगार्डिंग व्हॅसोक्टोमी. आणि ऑप्शन आहे irreversible sterility, no sperm occurs in seminal fluid, no sperm occurs in epididymis, vasa differentia is cut and tied. आणि आपल्याला विचारलंय इनकरेक्ट व्हॅसोक्टोमीच्या रिगार्डिंग इनकरेक्ट काय? तर व्हॅसोक्टोमी केली जाते मेल मध्ये, आणि त्यामध्ये काय? तर ऑप्शन दिलाय आणि आपल्याला माहिती आहे की व्हॅसोक्टोमी जे आहे, आता बघा इथे असतं सेमिनल वेसिकल, इथे असतो आपला पेनिस, त्याच्यानंतर इथून एक ट्यूब असते, तिला म्हटलं तर व्यासा डिफरन्स. आणि इथे जे असते तर ही असते आपली टेस्टीज, ज्याच्यामध्ये इकडे असतील रेड टेस्टीज हा असतो इपिडायडेमिस, आणि हे असते वॉसा डिफरन्स. तर याला इथे कट केलं जाते, म्हणजे स्पर्म तर इथे इपिडायडेमिस मध्ये असणारच आहे, इकडे इकडे पुढे येणार नाही. आणि म्हणून आपलं जे आन्सर आहे तर जे इनकरेक्ट आहे तर ते सेंटेन्स आहे ते नो स्पर्म ऑकर्स इन एपिडायडमिस. सो थँक्यू स्टुडंट. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नक्की व्हिजिट करत राहा बायोकिरण या यूट्यूब चॅनलला. तोपर्यंत नमस्कार. हॅपी लर्निंग.